आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महासिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव महासिंहस्थच्या जनजागृतीचे मोठे व्यासपीठ बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक झाली। कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यासह गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते। प्रस्तावित स्पर्धेत कुंभाचे आध्यात्मिक महत्त्व, नाशिक त्र्यंबकेश्वरचा वारसा, भविष्यासाठी सज्ज महासिंहस्थ, हरित व शाश्वत कुंभ, सर्वसमावेशक कुंभ, सेवा व समर्पण आणि नाशिक आध्यात्मिक राजधानी अशा 7 विषयांवर मंडळांना देखावे, सजावट आणि जनजागृती उपक्रम सादर करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या स्पर्धेत मोठ्या खर्चापेक्षा कल्पकता, नागरिकांचा सहभाग आणि शाश्वततेला प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे लहान गणेश मंडळांनाही सहभागी होण्याची संधी मिळत आहे। स्पर्धेत 5 प्रमुख श्रेणी प्रस्तावित असून प्रत्येक श्रेणीसाठी 2 लाख रुपयांचे पारितोषिक तर नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी 5 लाख रुपयांचा विशेष पुरस्कार प्रस्तावित आहे। दरम्यान महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2026 असून गणेश मंडळांच्या सूचनांनंतर स्पर्धेचे अंतिम स्वरूप आणि पुढील कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे।